कळकवडीचे लाईट कळकवडी संघाला विनंती करतोय आपण मैदानात दाखल व्हायचे. टॉस केला जातोय. कळकवण आहे. टॉसचा बॉस ठरतोय तो संघ आहे. कळकवणचा बाबू खेळतोय. उंची कबड्डीला साजेची अशा प्रकारची उंची 2 नंबर जर्सी घेतला. हा चढाईपटू चढाई करताना पाहतो कळकवडी संघाचा एक महत्वाचा अशा प्रकारचा चढाईपटू आहे. मैत्री स्पोर्ट्स कळकवडीकडून खेळणारा हा चढाईपटू पहिली चढाई या ठिकाणी दिनांक पद्धतीने पूर्ण करतोय आणि त्यानंतर मात्र पुढची चढाई करण्याची जबाबदारी असणार आहे ती म्हणजेच आर्य स्पोर्ट्स वळवणी संघाला 1 नंबर जर्सी घेतलेला हा चढाईपटू पाहूया 1 नंबर चढाई करतोय आणि 1 नंबरच्या चढाईमध्ये त्यांना 1 नंबर कामगिरी करावी लागणार आहे. पाठीवरती 1 क्रमांक असून चालणार नाही, मात्र कामगिरी त्याला 1 नंबर करावी लागणार आहे. कर्तृत्व मात्र 1 नंबर झालं तर मात्र त्या 1 नंबर त्याला निश्चितच सार्थकी ठरेल असं वाटेल. मात्र तो या पहिल्या चढाईत कोणत्या प्रकारचा गुण प्राप्त करत नाहीये. मात्र दुसरी चढाई केली जाते ती 1 नंबर जर्सी घेतलेल्या याच मैत्री स्पोर्ट्स कळकवडी संघाच्या चढाई ही चढाई मित्रांनो पुन्हा एकदा पहा. माझ्या डाव्या बाजूला जी चढाई चालू आहे तो आर्यन स्पोर्ट्स कोणी संघ आहे आणि मैत्री स्पोर्ट्स कळकवडी संघाकडून ही चढाई केली जाते 1 नंबर जर्सी घेतलेला मैत्री स्पोर्ट्स संघाचा हा चढाई या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करतोय. संघ मालकांना विनंती आहे, व्यवस्थापकांना विनंती आहे, आपला 12वा खेळाडू आमच्या दिशेने पाठवा. कळकवडी संघ 12वा खेळाडू, कळकवडी संघ 12वा खेळाडू, कोहली संघ 12वा खेळाडू, कळकवडी संघ 12वा खेळाडू, कळकवडी संघ 12वा खेळाडू. दादा तुम्ही तिथे बसलायत ना, जेवण वाढायचं का आपल्याला? काय बसलेले खेळाडू, अरे बसलेले खेळाडू, अरे लग्न करता नाही करायचं. कळकवडी संघ आपण बरेच वर्ष खेळतोय, आपल्याला खेळाडूची भूमिका बजावता आली पाहिजे. दादा दादा वरती आहे ना, दादा इकडे दादा मैत्री स्पोर्ट्स 4 नंबर जर्सी घेतलेला अक्षय सुतार या ठिकाणी ही चढाई करतोय. सुतारला मात्र या ठिकाणी धार काढावी लागणार आहे खेळाकरिता. मात्र प्रत्युत्तर दिलं जाणार आहे ते म्हणजेच मंदार जाधव कडून. जो मंदार जाधव या ठिकाणी पाहूया या गुणांचं दार उघडणार का 1 नंबर जर्सी घेतलेला हा चढाईपटू चढाई करतोय, चपळाईने चढाई करतोय, अत्यंत चालाकीने चढाई करणारा हा मंदार मात्र या ठिकाणी गुणांचं दार उघडणार का? कारण अद्यापही कोणत्याही संघाला कोणत्याही प्रकारचा मला वाटतं 1 गुण प्राप्त झालाय तो कळकवडी संघाला. त्यानंतर मात्र 1 नंबर जर्सी घेतलेला चढाईपटू ही चढाई करतोय. जी चढाई फार महत्वाची असणार आहे ती ओंकार सप्पाची चढाई आहे, जो चपळाईने चढाई करतोय. कळकवडी संघाकडून तो चढाई करतोय. मैत्री स्पोर्ट्स कळकवडी संघाचा अक्षय सप्पाळ ही चढाई करतोय. या चढाईत मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. ओंकार सप्पाळ ही चढाई करतोय. आता मात्र प्रत्युत्तर दिलं जाणार आहे ते म्हणजेच संकेत खडशीकडून. संकेत खडशी या ठिकाणी काय करतो ते पाहायचं. जो उंच गुण आहे ज्याचं नाव आपण कबड्डीमध्ये असं पुण्याची 2 तालुक्यात आणि जे बरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतलं जातं अशा प्रकारचा संकेत खडशी ही चढाई करताना आपण बघतोय. जो उंच गुण आहे गेली कित्येक वर्ष या ठिकाणी या कबड्डी करता त्याचं योगदान आहे अशा प्रकारचा संकेत मात्र बरोबर जातोय. काउंटडाऊन सुरू झाला, काउंटडाऊन सुरू झाल्यानंतर तो परत कोणत्या प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. आता मात्र चढाई करावी लागणार आहे ती नंबर घेतलेल्या या चढाईपटूला अक्षय सुतारला चढाई करावी लागणार आहे. 3rd रेड असणार आहे. इथं पाहूया कशा प्रकारे तो यशस्वी करतो का. 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण अक्षय कडून केली जाते. अक्षय गेल्यानंतर त्याला पकडलं जातंय, बोथ आउट दिला जातोय आणि बोथ आउट दिल्यानंतर मात्र निश्चितच या ठिकाणी दोन्ही बाजूला शांतता पाहायला मिळते आणि शांततेतून चढाई केली जाते. ती म्हणजेच मैत्री स्पोर्ट्स संघाच्या विरुद्ध संघाकडून म्हणजेच आर्य स्पोर्ट्स कोहली संघाकडून ही चढाई केली जाते. आर्य स्पोर्ट्स संघाचा 7 नंबर जर्सी घेतलेला चढाईपटू ही चढाई करताना आपण बघतोय. जो महत्वाची चढाई करतोय खोलवर जातोय या ठिकाणी तो चकवल्यानंतर मात्र पाहतो 1 2 3 थँक्यू. 1 नंबर जर्सी घेतलेला ओंकार सप्पाळ ही चढाई करतोय. संघाकडून ही चढाई चढाईत त्याला कोणत्या प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. तो या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला माहित आहे की पहिली लढाव आहे आणि पहिली लढावात समोरच्या संघाचे जास्त गुण आहेत. 1 तास तो मैदानात आहे.
बोनस दिला जातोय तो आर्या स्पोर्ट्स या संघाचा आता मात्र त्या ठिकाणी पकडा भारी होतोय आणि पकडा भारी झाल्यानंतर मात्र संकेत घोषीकडून ही चढाई केली जाते. संकेत देखते क्या करते आज यहाँ पर कलकौरी की टीम से खेलते हुए संकेत घोषी मैत्री स्पोर्ट्स की तरफ से तैयार है. ये देखिए अंदर तक गए थे, जरूर यहाँ पर बोनस लगाने की कोशिश की थी, तालियां जरूर बजती हुई, लेकिन विसल बजने की जरूरत है. जब अंपायर की विसल बजेगी तो ही यहाँ पर बोनस मिलेगा. विसल नहीं बज चुकी है, सब्सिडी नहीं किया है तो बोनस नहीं मिलेगा. लेकिन अब रेड करने की जिम्मेदारी अब मैत्री स्पोर्ट्स कलकौनी के कंधों पर. मैत्री स्पोर्ट्स कलकौनी की तरफ से अच्छी कोशिश यहाँ पर मैदान के बाहर जाएंगे. संकेत गुर्जी वापस जाने के बाद अब एक नंबर वाले खिलाड़ी है जो मंदार यहाँ से शुरुआत रेड इसी ने की थी, वही रेडर अब रेड करते हो. छोटा कद है लेकिन छोटे कद के खिलाड़ी यहाँ पर रेड करने के लिए तैयार है, जिनके पास जरूर मौका मिलता हुआ. ये छोटा पैक बड़ा धमाका है, ये छोटा पैक बड़ा धमाका अब यहाँ पर रेड करने के लिए तैयार है, जिनके पास देखेंगे यहाँ पर डिफेंस मैत्री स्पोर्ट्स कलकौनी की तरफ से. अब ये आर्यन स्पोर्ट्स की तरफ से ओमकार यहाँ पर रेड करने के लिए तैयार है. आर्यन स्पोर्ट्स की तरफ से ये रेड एक नंबर वाले खिलाड़ी है. आर्यन स्पोर्ट्स कडून या ठिकाणी चढाई केली जाते. आणि एक अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण आर्या संघाचा हा चढाईपटू या ठिकाणी चढाई संपवतोय. आता बोनस दिला जात नाहीये. स्पोर्ट्स कडून ही थर्ड रेड केली जाते. मैत्री स्पोर्ट्स संघाचा हा खोलवर जाऊन या ठिकाणी प्रयत्न केले होते, मात्र या मंदारला मात्र रोखले जात आहे. मंदार बाद होतोय. मंदारच्या स्वरूपात एक खेळाडू बरोबर मैदानाच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा एक नंबर दर्शनातला चढाईपटू त्याने मागील चढाई देखील केली होती, त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त झाला नव्हता. अशा वेळेला मात्र अवघ्या मैत्री स्पोर्ट्स कलकौनी संघ त्याला परत पाठवणार, सुरक्षित अशा प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्धार याच कलकौनी संघाचा असणार आहे. तो कलकौनी संघ क्षेत्ररक्षण करतो आणि एक नंबर दर्शनातला चढाईपटू ही चढाई करताना आपण बघतोय. चढाईपटूकडून ही चढाई या ठिकाणी संपवली गेली आहे आणि संपवल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. हा 6 नंबर दर्शक घेतला चढाईपटू ज्याने सुरुवातीला चूक केली होती, तो मैदानाच्या बाहेर होता. राजेश शिंदे जी के पास आपको मिलना है. ये थर्ड रन है. डूकर राय का स्पेशलिस्ट यहाँ पर रेड करने के लिए तैयार है, जिनके पास ये मौका मिलता हुआ. मैत्री स्पोर्ट्स क्या करेंगे तो यहाँ पर ये सोचेंगे कि हमें डिफेंस करना है, खुद को यहाँ पर सेफ रखना है, डिफेंड करने के लिए तैयार है. लेकिन इस विकेट में देखते हैं इस बार ये देखिए अंदर तक गए थे, अंदर जाने के बाद यहाँ पर ये टो टैकल किया और टो टैकल करने के बाद ये रेडर आउट हो गए. और एक अंत सुजीत कदम आपण बरोबर राजेश शिंदे यांच्याजवळ संपर्क साधायचा आहे आणि आपल्या प्रतीक्षेत आहोत. व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. संकेत घोषी या ठिकाणी ही चढाई करतोय. संकेतची चढाई आहे. संकेत पहा मैदानाच्या बाहेर गेलो हँड टच करतोय. स्पोर्ट्समनशिप आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू वृत्ती या खेळाडूकडून पाहायला मिळते. त्याने स्वतः सांगितलं की मी बाद आहे. दोन अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण आहे. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत तो सामना आहे शेखरजी निकम सह्याद्री वॉरियर्स अशा प्रकारचा सामना आहे. या दोन्ही संघांकरिता दुसरा पुकार दिला जातोय. शेखरजी निकम मित्रमंडळ दसपट्टी विभाग विरुद्ध सह्याद्री वॉरियर्स ओमळी या दोन्ही संघांकरिता दुसरा पुकार. एक नंबर दर्शक घेतलेला मंदार ज्याला मागाशी टॅकल केलं होतं. हा मंदार पाहूया गुण प्राप्त करतो की त्याला पकडलं जातं. मंदार पहा आपण चढवण्याचा प्रयत्न करतो, तितक्याच चांगल्या पद्धतीने संरक्षण देखील केलं जात आहे. त्याच्यावर अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी मैत्री स्पोर्ट्स कलकौनी संघाकडे या ठिकाणी केला जाणार का हे पाहणं गरजेचं आहे. ओळी संघाकडून ही चढाई केली जाते. आर्या स्पोर्ट्स ओळी संघाचा 9 नंबर दर्शक घेतलेला मजबूत मंदारचा ऋषिकेश ही चढाई करतोय. ऋषिकेश चढाई आहे. सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी टॅकल करायला ही अचूक पकड केली होती. धार के कंधे आहे. मंदारच्या खांद्यावरती ही चढाईची जबाबदारी आहे. 3 खेळाडू मैदानात आहेत. आक्रमण करतो का असताना चूक केली गेली त्यामध्ये आर्या स्पोर्ट्सचा या उजव्या रक्षक बरोबर मैदानाच्या बाहेर जाणार आहे. मंदार मात्र एक गुण प्राप्त करण्यात यशस्वी ठरतो. त्यानंतर पहा अद्भुत बांध्याचा हा चढाईपटू 3 नंबर असलेला चढाईपटू ही चढाई करताना आपण बघतोय, जी बरोबर आर्या स्पोर्ट्स कोळी संघाची ही चढाई असणार आहे. आर्या स्पोर्ट्स कोळी संघाचा 2 नंबर असलेला हा चढाईपटू चढाई करतोय. या चढाईत मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाही. संकेत मात्र पुन्हा एकदा
चढाई करण्याकरता सज्ज असणार आहे. दोन खेळाडू मैदानात आहेत. दोन खेळाडूंकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की संकेतची जी शरीरी यष्टी आहे ती अतिशय मजबूत आहे. उंच पुढे अशा प्रकारचा संकेत गडशी ही चढाई करतोय. ज्या चढाईत त्याला गोल प्राप्त करायचा आहे मात्र सुपर टॅकल ऑन असणार आहे. तो हँड टच करतोय. हँड टच करून 2 नंबर जर्सी घातलेली आहे तुला मैदानाच्या बाहेर. ये 6 नंबर वाले खिलाड़ी है, ये जरूर यहाँ पर रेड करने के लिए तैयार है. इनके पास जरूर मौका भी है. ये आखिरी खिलाड़ी अंदर की देखिए बोनस लगाने की कोशिश करते हुए इस बार यहाँ पर अपने खिलाड़ियों के ऊपर ध्यान देते हुए क्योंकि उनका इशारे की जरूरत है. अभी भी यहाँ पर बोनस नहीं हो चुका है लेकिन शुरू होता हुआ मिल चुके हैं. अब संकेत घर्षी खुद यहाँ पर रेड करने के लिए तैयार है. जो अंदर गए थे हैंड टच करने की कोशिश करते हुए जरूर यहाँ पर ये हैंड टच करने का दावा करते हुए अपील करते हुए और ये अंक मिलता हुआ पॉइंट मिलता हुआ पॉइंट हासिल करने के बाद 1 पॉइंट मुकम्मल किया था और 1 पॉइंट मुकम्मल करने के बाद ये 6 नंबर वाले खिलाड़ी है जिनके पास जरूर यहाँ पर ये रेडर के लिए इन्हें रिवाइवल किया गया था. ये चेंज किया गया था और चेंज करने के बाद देखते हैं ये अच्छा फुटवर्क भी है. अच्छी तरह से अच्छा फुटवर्क करने वाली ये खिलाड़ी रेड करते हुए मित्रांनो पहा याला मात्र रेड करण्याकरिता मैदानात घेतलं गेलं होतं. काउंटडाऊन सुरू झाल्यानंतर मात्र रोखलं गेलं आहे. जो संकेत या ठिकाणी ही चढाई करतोय. आजच्या दिवसातला आपण तिसरा सामना पाहतोय. 4था सामना होणार आहे तो शेखरजी निकम मित्रमंडळ कसपट्टी विभाग विरुद्ध सह्याद्री ऑडियन्स कोळी यांच्या दरम्यानचा हा दूसरा सामना असेल. प्रत्येक संघांच्या 2-2 मॅच होतील. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. किमान 2 मॅच आपल्याला खेळावे लागणार आहेत. एक नंबर के ये खिलाड़ी है मैत्री स्पोर्ट्स की तरफ से यहाँ पर रेड करने के लिए तैयार है. ईमानदार है. पिछली रेड में देखेंगे ना तो 1 अंक जरूर हासिल किया तो वही अंक हासिल करने वाला ये खिलाड़ी है. तो जिनके पास जरूर ये मौका मिलता हुआ दूसरे हाथ में देखेंगे तो अच्छी कोशिश कर रहे हैं और अच्छी कोशिश के साथ साथ यहाँ पर ये रेड खत्म करते हुए और रेड खत्म करने के बाद जरूर यहाँ पर देखेंगे कि इसके कंधों पर रेड करने का यहाँ पर भार रहेगा. एक 4 नंबर वाले खिलाड़ी है जरूर अच्छी रेड कर रही है. 2-2 और एक का ये डिफेंस है. ये देखिए क्या कर रहे हैं. गलती कर रहे थे. गलती से मिस्टेक करते थे और मिस्टेक का यहाँ पर परिणाम भुगतना पड़ा. या संघाला मात्र क्षेत्ररक्षण करावे लागणार आहे. या स्पोर्ट्स या संघाकडून मात्र चढाई केली जाते. त्या चढाईत मात्र त्याला गुण प्राप्त करायचे. 22 गुण बरोबर या ठिकाणी स्पोर्ट्स हातात आहेत. 2 नंबर जर्सी घातलेला हा संकेत मात्र या ठिकाणी चढाई करताना आपण बघतोय. त्या संकेतकडून या दुसऱ्या डावाची महत्वाची अशा प्रकारची पहिली चढाई आहे. त्या चढाईमध्ये त्याला कोणत्याही प्रकारचा अत्याचार प्राप्त होत नाहीये. हा बैठीला करतो पुन्हा तो सावधपणे आणि शांतपणे चढाई करतो. त्या चढाईत त्याला अद्याप कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. संकेत कडून या ठिकाणी पहिली चढाई संपवली गेली. त्यानंतर मात्र आर्या स्पोर्ट्स कोळी संघाचा 1 नंबर दर्जा घेतलेला हा चढाईपटू चढाई करतो. आर्या स्पोर्ट्सच्या या चढाईपटूला मात्र या ठिकाणी चांगलं काम करावं लागणार आहे. त्याला मात्र पकडलं जातं गेलं पाहिजे. खराब अशा प्रकारची पकड त्यातून तो दिसतो. एकूण 2 गुण प्राप्त होतात आणि 2 गुण प्राप्त झाल्यानंतर आर्या स्पोर्ट्स या संघाचे जे या ठिकाणी एकूण गुण आहेत ते वाढत आहेत आणि हे 2 गुण वाढल्यानंतर मात्र पुन्हा प्रत्युत्तर मंदारला मात्र सहजरित्या रोखलं गेलं. मंदारला पकडले गेले. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ज्याने मागील चढाईमध्ये 2 गुण प्राप्त केले होते अशा प्रकारचा 1 नंबर दर्जा चढाईपटू जो या आर्या स्पोर्ट्स करिता महत्वाची भूमिका बजावतोय. आर्या स्पोर्ट्स हा संघ या ठिकाणी चढाई करताना आपण बघतोय. आर्या स्पोर्ट्स हा महत्वाचा चढाईपटू या ठिकाणी आर्यन स्पोर्ट्स कोळी विरुद्ध मैत्री स्पोर्ट्स कोळी 2 नंबर घेतलेला चढाईपटू आर्यन स्पोर्ट्स कोळी कडून क्षेत्ररक्षण
मैत्री स्पोर्ट्स कळकोणी संघाचा संकेत मात्र ही चढाई करतोय. संकेतला मात्र आपल्या बँकेतली जो गोल बॅलन्स आहे तो वाढवावा लागणार आहे. हा बॅलन्स वाढवणार का आणि त्याचं जर बँकेचं बॅलन्स पाहिलं तर मजबूत अशा प्रकारचा बॅलन्स आहे. आता मात्र 7 नंबर जशी घेतलेला आर्यन स्पोर्ट्स संघाचा हा चढाईपटू या ठिकाणी चढाई करताना आपण बघतोय. आर्यनकडून ही चढाई आहे. 7 नंबर जशी चढाईपटूची चढाई आहे. आर्यनच्या वतीने आर्यनकडून ही चढाई केली जाते. आर्यन स्पोर्ट्सचा चढाईपटू कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त करत नाहीये धनांक पद्धतीने, परंतु त्यानंतर मात्र प्रत्युत्तर द्यावं लागतंय. ते म्हणजेच मैत्री स्पोर्ट्सच्या या संघाला मैत्री स्पोर्ट्स संघाचा 2-2-2 अशा प्रकारचा क्षेत्ररक्षणाला छेदण्याकरिता हा चढाईपटू प्रयत्न करतोय. 3 नंबर घेतलेला चढाईपटू आहे. मैत्री स्पोर्ट्स कडून त्याची चढाई आहे. या चढाईत मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. तो कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करत नाहीये, कारण त्याला माहित आहे की पहिल्या नंबरात आपल्याकडे जे गुणपदक आहे ते मजबूत अशा प्रकारचं गुणपदक आहे. 4 नंबर जास्ती घेतलेला आर्यन स्पोर्ट्सचा म्हणजेच कोहली संघाचा हा चढाईपटू चढाई करताना आपण बघतोय. आर्यन स्पोर्ट्स कोहली संघाचा चढाईपटू पहा, फुटवर्क चांगला आहे. चपळाईने तो चढाई करतोय, परंतु त्याला कोणत्याही प्रकारचे गुण प्राप्त होत नाहीये. जी आक्रमकता असते ती आक्रमकता तो धारण करत नाहीये. यानंतरचा सामना आहे धुळवड्याची चढाई. शेखरजी निगम मित्रमंडळ कसपट्टी विभाग विरुद्ध सह्याद्री वॉरियर्स कोहली या दोन्ही संघांना विनंती आहे आपण लवकरात लवकर खेळण्याच्या दृष्टीने तयार व्हायचं. प्रवीण बरोबर याचे संकेत गडशी हँड टच करतोय, रनिंग हँड टच, आणि त्यात त्याला गेस देखील प्राप्त होतो. थर्ड रेड करता जातो तर म्हणजेच रुपेश जोशी ही चढाई करणार आहे. रुपेश जोशीची चढाई, रुपेश जोशी पाहूया कशा प्रकारची चढाई करतो ते जातोय. निश्चितच त्याचा चांगला प्रयत्न होता. बोनस नाही देखील मात्र त्याला पकडलं जातं. रक्षकाने चांगल्या प्रकारची भूमिका बजावून आपल्या संघाकरिता प्राप्त करून देते. संकेत पाहूया 4 खेळाडू मैदानात असताना कशा प्रकारची चढाई करतो ते. संकेत घडशी मैत्री स्पोर्ट्स क्लबचा म्हणतात कळकोणी संघाचा एक हुकमी अशा प्रकारचा चढाईपटू आहे. ज्या चढाईपटूकडून ही चढाई केली जाते. आता मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये आणि निरंतर पद्धतीने तो ही चढाई संपवतोय. म्हणजे अर्थातच या चढाईत त्याला 0 गुण प्राप्त होत आहेत. पुढच्या चढाईत पाहूया तो संकेत अशा प्रकारची कामगिरी करणार का. 4 नंबर जर्सी घेतलेला हा चढाईपटू धगडे या ठिकाणी ही चढाई करतोय. धनंजय अक्षय सुतार आहे. अक्षय सुतारला मात्र पकडलं जाते. अक्षय सुतार करण्याची जबाबदारी आहे. मागील चढाईत त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त झाला होता. तोच संकेत या ठिकाणी ही चढाई करतोय. शेवटचा डाव आहे आणि दुसऱ्या डावात मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी आतापर्यंत मैत्री स्पोर्ट्स कळकोणी संघाकडून झाली आहे आणि त्यामुळेच त्यांचा प्रतिस्पर्धी संघ पिछाडीवरती आहे. तो म्हणजेच आर्यन स्पोर्ट्स कळकोणी संघ पिछाडीवरती असताना आपण बघतोय. दुसऱ्या डावातील या दुसऱ्या चढीत संकेतला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. 9 नंबर जर्सी घेतलेला आर्यन स्पोर्ट्स संघाचा हा चढाईपटू चढाई करतो. चढाई आहे. कळकोणी संघाची चढाई पकड मात्र रोखली चांगल्या प्रकारची पकड आहे. एकूण 2 पॉईंट म्हणजे 2 गुण प्राप्त होते. सुपर टॅकल या स्पर्धेतला पहिला सुपर टॅकल या ठिकाणी आर्यन स्पोर्ट्स कोहली संघाने प्राप्त केलाय. आर्यन स्पोर्ट्स कोहली संघाकडून अतिशय चांगल्या प्रकारचा प्रयत्न टो टच केलाय. टो टच करून तो परत टो टच केल्यानंतर डू ऑर डायची चढाई आहे का ते पाहायचं. मात्र डू ऑर डायची चढाई नाहीये. संकेत मात्र या ठिकाणी या चढाईत पाहूया कशा प्रकारची चढाई करतो. संकेतची वैयक्तिक ही सलग 3री चढाई आहे आणि या वैयक्तिक त्याने पहिल्या चढाईत कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त केला होता. दुसरी सलग टाकली होती. त्यानंतर त्याला कोणताही गुण प्राप्त झाला होता. त्यानंतरची जी मैत्री स्पोर्ट्स कडून चढाई झाली होती त्या चढाईला पकडलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा संकेत ही त्याच्या वैयक्तिक सलग 3ऱ्या चढाईत तो अद्यापही कोणत्या प्रकारचा गुण प्राप्त करत नाहीये. आता मात्र पुढची चढाई आहे ती म्हणजेच 1 नंबर जर्सी घेतलेली या चढाईपटूची. आर्यन स्पोर्ट्स संघाचा 1 नंबर जर्सी घेतलेला हा चढाईपटू ही चढाई करतो. तो म्हणजेच मंदार जाधव या ठिकाणी ही चढाई मंदारच्या खात्यात प्राप्त होतोय. मंदार मात्र आपल्या संघाला एकटाच हा प्रयत्न करताना आपण पाहतोय. संकेतने मात्र पहा एकट्याने किल्ला लढत आहे. मला वाटतं मैत्री स्पोर्ट्स संघाचा तो सेनापती म्हणायला हरकत नाही आणि सेनापती सारखी तो भूमिका बजावतोय.
फ्रंटवरती खेळतोय आणि फ्रंटवरती खेळत असताना त्याने चांगल्या प्रकारची कामगिरी करत चांगली यशस्वी करण्याचं काम केलेलं आहे. आता जर पाहिलं तर त्याच्या वैयक्तिक एकूण 4 चाळ्यांमध्ये एकही गुण प्राप्त झाले नाहीये. तो कोपऱ्यात गेले. मंदार मात्र पुन्हा जातोय आणि मंदार मात्र पहा हँड टच करतोय. सलग 2 चाळ्यांमध्ये मंदारने पहा आतापर्यंत 2 गुण प्राप्त केले. मात्र 2 और डायच्या या चढीला रोखण्याकरिता क्रीडांगणात परतलाय. आपण पुकार देऊन झालेला आहे. आता मात्र रेडवरती रोशन असणार आहे. रोशन पाहूया कशा प्रकारचे बोनस प्लस बोथ आउट देखील दिलेला आहे. रेडर बाद दिलेला आहे. मात्र बोनस त्यामुळे दोघांकरिता एक गुण प्राप्त होते. ओंकारची ही चढाई असणार आहे. आर्यन स्पोर्ट्स ओवीस ओंकारची चढाई आहे. सुपर टॅकल या ठिकाणी केलं जाणार का? 2 खेळाडू मैदानात आहेत. या ठिकाणी प्रयत्न केला जातो. हा चान्स आहे. आउट केलं जाते का ओडिस संघाकडून ते पाहायचं. आर्यन स्पोर्ट्स या संघाने चांगल्या प्रकारचे कमबॅक केलं दुसऱ्या डावामध्ये आणि दुसऱ्या डावात कमबॅक केल्यानंतर संकेत जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मात्र जमेची बाब असणार आहे. तो आउटपासून रोखणार आहे. हँड टच करण्याचा दावा करतोय. अपील करतोय. दाद दिली जाते की प्रतिसाद दिला जातो का? संकेत मात्र आणि लकी ड्रॉ करिता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे स्त्री आहे. तर द्वितीय क्रमांक टिफिन, द्वितीय क्रमांक डिनर सेट आणि तृतीय क्रमांक टिफिन आहे. त्याकरिता कुपन घ्या आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. संकेत मात्र या ठिकाणी बोनस टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि बोनस टिपण्याला मात्र एक बोनस आपल्या खात्यात येतोय. गुणांचा समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलणार आहे. 6 गुणांची आघाडी असणार आहे. ती म्हणजे संकेतच्या संघाकडे मैत्री स्पोर्ट्स या संघाकडे असणारे मैत्री स्पोर्ट्स कडून क्षेत्राची मात्र या ठिकाणी हा बोनस टिपतो. एक बोनस प्राप्त करून तो परततोय. स्वतः कर्णधार ही चढाई करताना आपण बघतोय. ओंकार सकपाळकडून ही चढाई आहे. ओंकार सकपाळची चढाई खेळवर जातो. गुणफलक पहा. गुणफलक 25-28 3 गुणांची आघाडी आहे. संकेत मैदानाच्या बाहेर गेला त्यानंतर काय घडलंय हे तुमच्या लक्षात येईल. मंदारची चढाई आहे. मंदार टाइमपास करणार आहे कारण मंदारला माहित आहे की आपल्याकडे 3 गुणांची आघाडी आहे. 25-28 25 गुण आर्या आणि 28 गुण मैत्री. 3 गुणांची आघाडी या ठिकाणी आहे. ओंकार स्वतः कर्णधाराची भूमिका बजावतो. तोच या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. मैत्री मात्र या ठिकाणी पुन्हा चढाई केली जाणार आहे. मैत्री संघाचा रोशन या ठिकाणी पाहूया. आपलं नाव रोशन करणार का? 3 गुणांची आघाडी या मैत्री संघाकडे हे त्यामुळे तो कोणत्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये. स्वतः ओंकार या ठिकाणी परततोय आणि ही रणनीती आहे डू ऑर डाय आणि डू ऑर डायची 4 मिनिटं असताना या ठिकाणी आपण पाहिलं तर ही चढाई केली गेली आहे. 3 गुणांमध्ये आघाडी राखण्यात मैत्री स्पोर्ट्स हा संघ अप्रतिम कामगिरी आहे. ओंकारची थर्ड रेड आहे. ओंकारला मात्र या ठिकाणी गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. 2 गुणांची आघाडी अजूनही या मैत्री संघाकडे आहे. या ठिकाणी पाहायचं टाळ्या वाजतात. प्रेक्षकांचा आवाज येतोय. पंचांची व्हिसल भरणं फार गरजेचं आहे आणि पंचांकडून व्हिसल वाजते का ते व्हिसल भरत नाहीये. 3 गुणांची अजूनही आघाडी आपण पाहतो ती म्हणजेच मैत्री स्पोर्ट्स संघाकडे आणि मैत्री स्पोर्ट्स संघाचाच मंदार या ठिकाणी ही चढाई करतो. जो या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामगिरी करतो. छोटा पॅक बडा धमाका त्याचा आपण उल्लेख करतो. अशा प्रकारचा मंदार अवघ्या या 3 गुणांना तो अबाधित ठेवतो का? 3 गुणांची आघाडी अबाधित ठेवतो का? कारण त्या अबाधित ठेवण्याकरता त्याला तशा प्रकारची खेळी करावी लागणार आहे आणि यावेळेला पहा तो वेळ काढून
कडक स्वीकारतो. शेवटची 2 मिनिटे शिल्लक, एकूण 3 मिनिटे शिल्लक आहे. शेवटची 3 मिनिटे शिल्लक आणि 3 मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना संकेत कडून या ठिकाणी चढाई केली गेली आहे. तो संकेत 2-2 आणि 2 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. 3ची आघाडी आहे. 3चा लीड आपण पाहिला तर याच कळकवली संघाकडे आहे. मंत्री स्पोर्ट्स कळकवली संघाचा संकेत मात्र चढाई करते. संकेतला मात्र सेक पाठवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याच्यावर मग पवित्र घेतला जातोय. आता मला वाटतं बहुधा पुन्हा एकदा ओंकार जाणार चढाईकरिता. ओंकारच्या ऐवजी 4 नंबरचा घेतलेला अक्षय जातोय. तो एकदम औपचारिक पूर्ण करतोय. निदान रेषा पार करतोय. आघाडी असताना या ठिकाणी चढाई केली गेली. थर्ड रेड असणार आहे. फक्त 30 मिनिटांचा कालावधी काढायचा जातो आर्यन फोर्स या संघाला. कारण ही थर्ड रेड आहे. थर्ड रेड असणार आहे. ती या ठिकाणी ओंकारला मात्र यशस्वी करावी लागणार. पुन्हा एकदा 3 गुणांची आघाडी. शेवटचा 1 मिनिट शिल्लक. संकेत मात्र सरकतोय. मैदानात तो या ठिकाणी सरकलेला आहे, मात्र त्याचा फायदा घेतला नाहीये. शेवटचा 1 मिनिट असताना 3 गुणांची आघाडी पुन्हा एकदा मैत्री स्पोर्ट्स या संघाकडे आहे. शेखरजी निकम मित्रमंडळ या संघाला विनंती आहे आपण प्रवेशद्वारावरती यायचं आहे. त्याचबरोबर सह्याद्री वॉरियर्स ओळीचा संघ देखील प्रवेशद्वारावरती. चला सह्याद्री स्पोर्ट्स त्याचबरोबर शेखरजी निकम मित्रमंडळ चला लवकरात लवकर. 3 गुणांची आघाडी घेऊन ऋषिकेशची चढाई आहे. ऋषिकेश 4 गुणांची आघाडी. शेखरजी निकम मित्रमंडळ दसपटी विभाग आणि सह्याद्री वॉरियर्स ओळी. चला लवकरात लवकर आपण सामना संपतोय आणि मैत्री स्पोर्ट्स संघाचे